ऑल राइट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. येस, नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा सोमवार, तारीखाची 22 सप्टेंबर 2025. त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर आजचा दिवस जरा खास आहे, कारण घटस्थापनेचा दिवस. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बट त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर आजपासून जीएसटीचे नवीन दर लागू होत आहेत, ज्यामुळे पनीर, तूप, साबण, शॅम्पू, कार, एसीच्या किमती कमी झाल्या. आणि याच्यावरनं आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की यार, आता जुना स्टॉक असेल त्यावर एमआरपी जास्त असेल, मग दुकानदार आम्हाला देईल का? तर बॉस, नवीन कमी केलेल्या जीएसटी दराचा फायदा ग्राहकांना देणं या दुकानदारांना आवश्यक असणार आहे. आणि जर कोणी द्यायला तयार नसेल तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर म्हणजेच 1800-114-000 या नंबरवर तक्रार करू शकतात, किंवा तुम्ही जीएसटी हेल्पलाईनला सुद्धा कॉल करू शकतात 1800-1200-232 या नंबरवर. इव्हन तुम्ही नफा विरोधी प्राधिकरणाच्या वेबसाईटवर तक्रार सुद्धा करू शकतात. फक्त तक्रार करताना तुम्हाला बिलाची प्रत, दुकानदाराचं नाव आणि त्याचा पत्ता तुम्हाला तिकडे रजिस्टर करावा लागणार. पण मी तर म्हणतो या सगळ्या गोष्टींकडे जाण्याची गरज काय यार. आपण नवीन नियम आलाय त्याचं पालन करूयात, फायदा एकमेकांना सगळ्यांना घेऊयात. आणि त्यासोबतच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल आपल्याला संबोधित केलंय. काय केलंय थोड्याच वेळात सांगतो. स्टे ट्यून टू माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि पुन्हा एकदा आलोय पेपरवाला घंटामध्ये पुढची अपडेट घेऊन. म्हणजे काही मिनिटांपूर्वी बोललो ना की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलेलं आहे. आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यांनी मांडलेला आहे की आता देशात खरेदी करताना सगळ्यांना हीच विनंती आहे की खरेदी तेच करा ज्यात देशाचं परिश्रम आहे, की जेणेकरून आपण स्वावलंबी होऊ शकतो. आणि त्यासोबत त्यांनी राज्य सरकारांना सुद्धा एक आवाहन केलेलं आहे की स्वदेशी मोहिमेला गती द्यावी, की जेणेकरून गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तर निर्माण कराच, पण जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतील आणि पुढे जातील तेव्हा हे स्वप्न साकार व्हायला मदत होणार आहे. आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय दर्जावर जे काही सध्या चाललंय त्यामुळे आपण आतून स्ट्रॉंग होणं महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी मोहीम जी काय ही खरंच आतून स्ट्रॉंग करू शकते. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मला जरा इंस्टाग्रामवर DM करून सांगा. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर वळूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं ट्विटर अकाउंट जे काय ते सकाळी सकाळी हॅक झाल्याची गोष्ट कानावर पडली. म्हणजे हॅकर्सने सोशल मीडियावर पाकिस्तान आणि तुर्कीच्या झेंड्याचे फोटोज अपलोड केले होते. आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ सायबर विभागाला कॉन्टॅक्ट केला, तक्रार दिली आणि त्यानंतर 30 ते 45 मिनिटात अकाउंटवर नियंत्रण मिळवलं गेलं. आता यावरनं एकंदरीत सायबर सिक्युरिटी किती महत्त्वाची हे आपल्याला सगळ्यांनाच कळालेलं आहे. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडिया वापरताना आपण सायबर सिक्युरिटीचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर वळूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे एकंदरीत ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच पावसाने चांगलीच हजेरी लावली. बट त्यातल्या त्यात मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या एकूण बाधित पीक क्षेत्रासाठी आता सरकारकडनं 100% नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आणि त्यात नांदेड जिल्हा पहिला जिल्हा ठरलेला आहे. सो यासोबत जर बोलायचं म्हटलं तर सरकारने नांदेडसाठी 553,48,62,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे, ज्या निधीतून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांचं नुकसान भरपाई जी आहे ती जमा होणार आहे आजपासून. सो इसी बात के साथ मैं यहाँ से निकल रहा हूँ. तो भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता पेपरवाला घंटामध्ये. तोपर्यंत आपल्या गप्पा सोशल मीडियावर कंटिन्यू होतील, स्पेशली ऑन इंस्टाग्राम, RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. हैव अ ग्रेट डे.